हाय, जय श्रीकृष्ण. आपण रात्री मळून ठेवलेलं हे सांडग्याचं पीठ किती घट्ट झालं आहे बघा. कसं आहे, इतकं घट्ट होतं ते. थोडं ढिल्लं ढिल्लं मळलं ना की आपल्याला चांगलं असतं. जेवढं तुम्ही लोज मळाल तेवढं छान. खूप घट्ट होतं, खूप. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालू, थोडं 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 पाणी घालून मळून घ्यायचं. रात्री आपण 1 ग्लास घातलं होतं, आता हा अर्धा ग्लास आहे. अर्ध्या ग्लासमधलं एवढं ठेवलं. वाळल्यानंतर खूप सुंदर भाजी होते याची. थोडं एक वाटीभर घ्यायचं, अर्धी वाटी किंवा 1 वाटी घ्यायचं. 4 माणसाला 1 वाटीभर घ्यायचं, भाजायचं सुंदर. खमंग भाजायचं, गरम पाणी घालायचं, सगळे मसाले घालायचे. आलं, लसूण, कांदा तुम्ही खात असाल तर. आम्ही आलं, लसूण, कोथिंबीर, अद्रक ह्याचा मसाला बनवतो आम्ही. हे असं आता करायचं आणि सगळे पेपरवरती सोडून द्यायचे. दिवसभर वाळतात. हे उठलं की करावंच लागतं. आणि ज्याला आवड असते तसं म्हणलं तर ह्याला म्हणतात आता डांगर. हे झालं डांगर, उडदाचे डांगर. मग त्याच्यामध्ये कच्चा कांदा कापून घालायचा, थोडं लाल तिखट घालायचं, 1 अर्धा चमचा तुम्हाला हवं तसं चवीला मीठ ते घालायचं. मिक्स करायचं आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायचं. खूप सुंदर लागतं. कच्चंच मस्त एकदम डांगर लागतं ते. ह्याच्याबरोबरच खातात. आम्ही लहानपणी मस्त कोरडंच पीठ खायचं, खूप सुंदर लागतं. बाय. आता मी हे ज्या वेळेला तयार करेन त्यावेळेला तुम्हाला दुसरा व्हिडिओ छोटा बघायला मिळेल. लय मोठे व्हिडिओ करायचे नसतात. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. राधे राधे. श्री राधे.